आखाती देशातील युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं। त्यानंतर महाराष्ट्र शासनानं काटकसरीची एक नियमावली तयार केली, ज्यामध्ये 19 नियम घालून दिले। व्हीसीद्वारे बैठका घ्या, अधिकाऱ्यांनी दौरे कमी करा, अशा अनेक सूचना दिल्या गेल्यात। यातील 12 नंबरच्या सूचनेमध्ये कार्यालयीन कामाकरता अनावश्यक विद्युत दिव्याचा वापर टाळावा, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा ही उपकरणं बंद करावीत। त्याचबरोबर वातानुकूलित यंत्रणेचं तापमान 24 ते 26 अंशांवरती ठेवण्याची सूचना दिली आहे। आणि याच सूचनेची पडताळणी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन केली, तेव्हा काय नेमकं समोर आलं तुम्हीच पहा। मुख्यमंत्र्यांनी खर्च कमी करण्यासाठी काही नियमावली केली। 19 नियम हे ठरवले गेले, त्यातले काही शासकीय कार्यालयाला नियम होते। म्हणजे एसीचं टेम्परेचर हे 24 ते 26 ठेवा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा। मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या हे दृश्य आहे, म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला या ठिकाणी हा मीटिंग हॉल आहे आणि या मीटिंग हॉलमध्ये सध्या कोणीही उपस्थित नाही। मात्र तरी देखील इथे आपण पाहतोय की सगळ्या लाईट्स सुरू आहेत, एसी देखील सुरू आहेत आणि त्यामुळे एकीकडे योजना आणि नियम केले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही। एवढंच नाही तर हा प्रोजेक्टर देखील आपण पाहतो आहोत की हा देखील या ठिकाणी सुरू आहे, त्यांचा PC देखील या ठिकाणी सुरू आहे। एसी थंडगार आहे आणि या थंडगार एसीमध्ये या ठिकाणी कोणीही नाही आहे। मात्र जे नियम केले आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो की एसीचं टेम्परेचर देखील आपण जर पाहिलं तर ते 18 एवढं ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे शासकीय नियम करायचे, मात्र शासकीय कार्यालयातच ते अशा पद्धतीनं ते कागदावर कसे राहतात याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।